हाय फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहे पोह्याचा चिवडा कसा बनवायचा। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूप छान लागतो हा पोह्याचा चिवडा। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त। चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। आपण पोहे चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया। इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, खोबरे, जिरं, मोहरी, हळद, शेंगदाणे, लसूण घेतलेला आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे। चला, मी इथे गॅस चालू केलेला आहे। आता आपण पोहे भाजून घेणार आहे। थोडं थोडं करत आपण पोहे भाजून घेऊया। नाही भाजलं तरी चालेल, पण भाजल्यानंतर जास्त दिवस कुरकुरीत राहतात, म्हणून आपण मंद आचेवरती आपण हे भाजून घेणार आहे। मी तर पोहे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत, चाळून स्वच्छ निवडून असे घेतलेले आहेत, बघू शकताय। आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहेत, करपवायचे नाही। बघा, बघू शकता इथे मी सर्व असे पोहे भाजून घेतलेले आहेत मस्त असे। तर आता आपण फोडणी तयार करूया। इथे मी मोठ्या 2 पळी तेल घालून घेतलेले आहे। आपण छान असे आता तापवून घेणार आहे। तेल गरम झालेले आहे। आता यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। यामध्ये 4 ते 5 मिनिट आपण छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। मी ते सर्व असे काढून घेतलेले आहेत। आता आपण खोबरं तळून घेणार आहे। खोबरं आपल्याला छान असे खरपूसाचं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मस्त असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। बघा, कलर बदलत आहे। या खूप मस्त लागतो हा चिवडा, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। खोबरं छान असं आता भाजलं गेलं आहे। बघा, आता आपण काढून घ्यायचं आहे हे। आता यामध्येच मी इथे 1 चमच मोहरी घालून घेत आहे। मोहरी छान तडतडली, मोहरी छान तडतडलेली आहे। आता 1 चमच आपण इथे जिरे घालून घेऊया। 10 ते 12 लसूण पाकळ्या, मिरची आणि कढीपत्ता। तुम्ही ओला कढीपत्ता घातला तरी चालेल। छान असं आता मिक्स करून घेऊया। मस्त असं आपण फोडणी बसलेली आहे। मिरचीच्या वाटणीचं तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल, मिरचीने सुद्धा खूप छान होतं। बघा, मस्त असं आपली फोडणी भाजलेली आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद घालून घेत आहे। हळद छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। हळद छान भाजली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि फोडणी यामध्ये ओतून घेऊया। सॉरी, मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ आपण टाकून घेऊया यामध्ये आणि छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्या। बघा, मस्त असं आता आपण एक कडकडीत मोहन आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे। मस्त असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि ही प्रोसेस पटपट करायची आहे। बघा, किती मस्त असे फोडणीचा वास येत आहे। तुम्ही हा चिवडा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागतो।
आता आपण हे हाताच्या साह्याने आपण मिक्स करणार आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. बघा किती मस्त असं चिवडा झालेला आहे. खूप मस्त लागतो हा चिवडा. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिष रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.